कोल्हापूर जिल्ह्यात बाईकमध्ये 200 रुपयांचं आणि कारमध्ये 2000चं पेट्रोल भरता येणार। अफवांमुळे पेट्रोल पंपावर मागणी पुरवठ्यामध्ये असमतोल। 31 मार्च पर्यंत आदेश लागू राहणार। पंपावर पेट्रोल डिझेल संपल्याच्या अफवांना ऊत। इंधनाचा पुरेसा साठा असूनही राज्यभरात ठिकठिकाणी पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा। गर्दी करू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाचं आश्वासन। भोंदूबाबा खरातकडील पेनड्राईव्ह समोर आल्यास 2 ते 3 मंत्र्यांची विकेट पडेल। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा। पुरावे संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर होण्याचीही वडेट्टीवारांना शंका। मुख्यमंत्री होण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी अशोक खरातकडे अघोरी पूजा केली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा आरोप। तर मुख्यमंत्री घरी जातील असं खरात म्हणाला होता। आव्हाडांचा दावा। अशोक खरातनं पहिली हत्या पत्रकाराची केली। पत्रकार बाळू तुपेच्या हत्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। आमदार जितेंद्र आव्हाड यांची विधिमंडळात मागणी। पुरोगामी विचार असलेले जयंत पाटील भोंदूबाबाकडे का गेले? खरातकडे कोणतं पाणी प्यायला गेले होते? गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर पुन्हा टीका। भोंदू अशोक खरात हा कॅप्टन नाही। जादूटोणा आणि तंत्रमंत्रानं प्रश्न सुटले असते तर पाकिस्तानला इथून संपवलं असतं। सीमेवरही भोंदूंनाच बसवलं असतं। विधानसभेत धन्यवाद प्रस्तावात फडणवीसांची टिप्पणी। अशोक खरातनं उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरासाठी 2018 मध्ये युती सरकारकडनं 1.5 कोटींचा निधी। मंदिर परिसर विकासासाठी पर्यटन विभागाकडून हिरवा कंदील। स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातची शिक्षणातही भोंदूगिरी। 10वीला गणितासह 2 विषयात नापास। अंकशास्त्र तज्ज्ञ असल्याचं कोणतंही अधिकृत प्रमाणपत्र नाही। नाशिकच्या भोंदू अशोक खरातवर 7वा गुन्हा। करिअर घडवण्याच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप। विरोध केल्यास कुटुंब संपवण्याची धमकी। आकाश पाताळ एक करू, पण अजितदादांचा घातपात असेल असं कोणाचा बाप असला तरी शोधून काढू। अजित पवार अपघात प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांचं विधिमंडळात मोठं विधान। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।